नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येत आहे। त्यानुसार 29/11/2024 रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराचे गॅसचा व्यापारी वापराकरिता वापरणारे सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणारे सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे। देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापरावे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापर होणारे निळे गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली होती। त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता या संशयित भागवत कारभारी नाथव राहणार सुभाषनगर रामेश्वर फाटा देवळा तालुका देवळा हा शासनानं नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ हा सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरिता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचारानं मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा पद्धतीनं गॅस रिफिलिंग करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आला असून त्याचे विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर छापा कारवाईमध्ये वरील इसमाचे कब्जातून घरगुती वापराचे 101 गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे 35 गॅस सिलेंडर असे एकूण 136 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे 2 पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटर तसेच 2 चारचाकी वाहने असा एकूण 11,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पण लोकांना प्रश्न पडलाय की यांना सिलेंडर पुरवणारे कंपनी एजन्सीवर कारवाई होणार का? शासनाने दिलेले वर्षातून 3 सिलेंडर काही घरात पोहोचले नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे। यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी नागरिकांची मागणी आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे।